शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणार आपलं कठोपनिषद द्वितीय वल्ली आणि शेवटचे असणारे मंत्र 23, 24 आणि 25. या तिन्ही मंत्रांच्या द्वारे जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान त्याचा असणारा अधिकारी कोण? मला वाटतं की मला आत्मज्ञान झालं. भ्रम आणि सत्यता याच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक असतो. आपला जे आहे आपल्याला सगळं काय आता आहे हा सगळा भ्रम आहे, सत्यता वेगळीच आहे. तसं साधन मार्गामध्ये सुद्धा, जसं व्यावहारिक मार्गामध्ये जगात आहे अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे, असं झालं तसं झालं, हा सगळा काय, हा सगळा एक प्रकारचा भ्रमच आहे. वास्तविक सत्यता काय आहे तर वास्तविक सत्यता परमात्माची सत्यता आहे, हे वास्तविक सत्य आहे. तसं साधन मार्गावर आल्यानंतर सुद्धा बरेच वेळेला वाटतं मी एवढं श्रवण केलं, मी एवढा जप केला, मी एवढं तप केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, हे सगळं केलं, परंतु हे सगळं करून सुद्धा अपेक्षित जी साधन सामग्री त्याकडे नसेल, दैवी गुण संपत्ती जर नसेल आणि बाकी सगळं असेल, म्हणून त्याच्यावर प्राकर्षाने जोर दिला गीतेने. 13व्या अध्यायात, 18व्या अध्यायात, 17व्या अध्यायात ती सगळी दैवी गुण संपत्ती जी आहे, अमानित्व, अधंबित्व हे नसेल आणि बाकी सगळं असेल. 5 तास 6 तास जप करतोय, तप करतोय, पूजा करतोय, परंतु क्रोध अत्यंत येतो, मग त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा काही उपयोग नाही. तो क्रोध शमन झाला पाहिजे त्या नामस्मरणाने. अंतःकरणाची असणारी जी वृत्ती आहे, जी बहिर्मुख आहे, ती काय झाली पाहिजे? अंतर्मुख झाली पाहिजे. समजून घेण्याची वृत्ती जी आहे ही समजून घेण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. मी एवढं शिकलो, मी तेवढं शिकलो, मी असं केलं, मी तसं केलं, अशा प्रकारे जर करून ते आत्मतत्व प्राप्त करायचं असेल असं जर म्हटलं तर तशा प्रकारे ते आत्मतत्व प्राप्त होऊ शकणार नाही. यमई वेशे वृणदे तेन लभ्या सांगितलं कालच्या पाठात. मला आत्माच जाणून घ्यायचा आहे, आत्मतत्व म्हणजे काय आहे वास्तविक तेवढंच मला जाणून घ्यायचं. तद्व्यतिरिक्त तत्सर्व सोडून जे आत्मतत्व आहे, म्हणून शेवटी सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य. सगळं जे जे आपण मानतोय, हे पाहिजे ते पाहिजे, अमुक करायचं तमुक करायचंय, हे सगळं एक एक सोडत जायचं. म्हणून पुन्हा सांगितलं काय? उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा शास्त्र चिंताच सांगितलं. म्हणून सांगितलं ना यमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. उत्तम अवस्था जी आहे सहज अवस्थेमध्ये मनोन्मनी भावाला झाला, ही अत्यंत उत्तम अवस्था. म्हणजे तो काय साधक अत्यंत परिपूर्ण, साधन सामग्री संपूर्ण परिपूर्ण, दैवी गुणसंपत्तीने परिपूर्ण असा असणारा तो साधक, त्याला बाकी काही करण्याची गरज नसते. ज्या ठिकाणी बसेल त्याच ठिकाणी मन उन्मनी भावाला जाणार किंवा जाते,
तो साधक तो अत्यंत उत्तम सांगितला. त्यानंतर ज्याला प्रयत्न करायला लागतो की मला अमुक केलं पाहिजे, मला तमुक केलं पाहिजे, बसलं पाहिजे, आसन केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, नासिकाग्रामध्ये संपूर्ण दृष्टी स्थापित केली पाहिजे, ते मध्यम सांगितलं. आणि प्रवचनेन लभ्य शास्त्रचिंता तृतीया सांगितली. म्हणून नायमात्मा प्रवचनेन लभ्या सांगितलं. इथे आत्मतत्व जे आहे ते प्राप्त करण्यासाठी काय मुख्य प्रामुख्याने, आता आजच्या मंत्रामध्ये पण तेच येणार आहे. आज सगळं कोणासाठी तो आत्मतत्व आहे तेच सांगितल्याचा प्रयत्न केला. आजच्या येणारा 24वा मंत्र आहे त्याद्वारे न वेदतो दुश्चरिता न शांतो न समाहिता न शांत मानसो वापी प्रज्ञा नैनैर्ममाप्नुया. तेच आता या सांगण्याचा प्रयत्न की अशा प्रकारचे जे आत्मतत्व आहे ज्याने वास्तविक जो साधन संपत्ती ज्याने प्राप्त केली आहे, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षुत्व, हे साधन चतुष्टय संपत्ती सांगितली. विवेक पाहिजे सर्वात प्रथम, काय करायचंय काय करायचं नाही. त्यानंतर वैराग्य पाहिजे. इहमुत्र फलभोग विराग, या लोकी आणि परिलोकी पण जे काही सुख आहे त्याबद्दल मनामध्ये काय जिगुप्सा भाव नको. जिगुप्सा म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला वाटतं कशाला आलो, असं पण होतं बरेचदा. आपल्याला इच्छा नसताना सुद्धा बरेचदा आपल्याला काय लग्नाला जायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं आपली बिलकुल इच्छा नाही, पण घरातल्यांचा आग्रह, अहो आपल्याला गेलं पाहिजे, आपले हे आहेत, आपले ते आहे, आपले संबंध आहे, आपला असं आहे, आणि मग इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी आपण जातो. आणि मग काय ते जुगुप्सा भाव, तर गेल्यानंतर मग हा नाही ते तिथं भेटणं, मग त्यांच्याशी काय जुगुप्सा भावाने मनात इच्छा नसताना सुद्धा कधी कधी वार्तालाप करायला लागतो, अमुक करायला लागतं, तमुक करायला लागतं. हे सगळा जुगुप्सा भाव म्हणजे इच्छा नसताना त्यागाची वृत्ती. तिकडं इहमुत्र फलभोग विराग हा सांगितलं. या लोकी नाही परलोकापर्यंत सर्वत्र त्यागाची असणारी मनामधली भावना ती पाहिजे. आणि मग अमानित्वादी ही सगळी साधन संपत्ती पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मोक्ष, मुमुक्षा. मुमुक्षा म्हणजे मोक्तुम इच्छा मुमुक्षा, परमेश्वर काय आहे मोक्षाची असणारी इच्छा पाहिजे. आता आहे संसार छानपैकी आहे, चाललाय, खाणं पिणं, खावं पिवं मजा करो, कशाला मोक्ष पाहिजे, कशाला बाकी काय पाहिजे, अशा प्रकारे नाही. की खरोखरच परमेश्वर काय आहे हे जाणायची इच्छा ज्यावेळेस निर्माण होईल त्याच वेळेस तो प्राप्त होतो. आणि ते त्या सांगितलं यम एव एषः वृणुते, हे तेच पाहिजे, त्याच वेळेस त्याची प्राप्ती होते. आणि म्हणजे अशा प्रकारचे आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व प्राप्त करण्याकरिता काल सांगितल्याप्रमाणे 3 प्रमुख मार्ग जे शास्त्राने आणि गुरु उपदेश पूर्वक सांगितले. कोणकोणते? श्रवण, मनन आणि निधिध्यासना, हे 3 मार्ग त्या ठिकाणी सांगितले. या 3 मार्गाच्या द्वारेच ते आत्मतत्व प्राप्त होऊ शकतं. आणि अशा प्रकारे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी पुन्हा काय काय आपल्यामध्ये नको ते सांगण्याचा इथे प्रयत्न. हे सगळे जे 23, 24, 25 शेवटचे श्लोक आहेत, आता संपेलाच द्वितीयवल्ली, या सगळ्या श्लोकांच्या द्वारे या ठिकाणी मंत्रांच्या द्वारे काय सांगण्याचा प्रयत्न केले, या गोष्टी आपल्यामध्ये नको. या गोष्टी असतील तर काम होणार नाही. तिथे तुझा अहंकार असेल तर उपयोग नाही. तद्विद्धी प्रणिपातेनं सांगितलं. प्रणिपात साष्टांग दंडवत, पूर्ण अहंकाराचा त्याग. त्याच वेळेस उपदेक्षन्ति ते ज्ञानम, त्याच वेळेस तुला गुरु जो आहे तो उपदेश त्या ठिकाणी देतील. आणि म्हणून अशा प्रकारे मग हे सगळं नको. आणि म्हणून ना आता 24व्या मंत्राच्या द्वारे तेच सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला. काय म्हणतात? ना विरतो दुश्चरिता ना शांतो ना समाहिता ना शांत मानसो वापी प्रज्ञानेनैनवाप्नुयात्. की अशा प्रकारे ना विरतो दुश्चरितान, तो काय पापकर्मापासून अजून निवृत्तच झाला नाही. मी आध्यात्मिक आहे, मी आध्यात्मिक आहे असं फार सांगतो. तो दांभिक भक्ती त्या सांगतो. अमानित्व, अदंभित्व. दुसरं जे आहे
जे नाही ते दाखवायचं. ती दंभयुक्त भक्ती, तिचं काही फक्त लोकांच्या प्रदर्शनासाठी केलेली भक्ती. अशी भक्ती आता आजकाल आपण पाहतो, भरपूर लोक अशा प्रकारची भक्ती करत आहे. दांभिक भक्ती, स्वतःसाठी नाही, लोकांना दाखवण्यासाठी. आम्ही एवढे धार्मिक आहोत, आम्ही एवढे असे आहोत, तसे आहोत. परंतु त्या भक्तीचा परमेश्वर जाणतो, म्हणून याला अध्यात्म विद्या म्हणतो. हे आपल्यापुरती आहे. मी काय आहे जाणून घेण्यासाठी आधी आत्म्यासंबंधी असणारी विद्या म्हणजे आत्मविद्या. अध्यात्मविद्या म्हणजे आत्मविद्या सांगितलं. तू कोण आहे ते जाणून घेण्यासाठी आहे. म्हणून मी कोण आहे हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? मला माझंच अंतःकरण जे आहे ते काय केलं पाहिजे? अतिशय शुद्ध ठेवलं पाहिजे. दांभिक भक्ती करून लोकांसाठी नसतो. परमार्थ जो आहे हा स्वतःसाठी करायचा असतो, लौकिक नसतो. लोकांसाठी परमार्थ करायचा नसतो. कोणासाठी करायचा असतो? आपल्याला, आपल्या मनाला असणारं शांती जे आहे ते, आपल्या मनाचं असणारा समाधान होण्याकरता परमार्थ आहे. दुसऱ्यांसाठी परमार्थ नसतो. परंतु आपण सध्या पाहतो काय, सगळे जे आहेत हे दुसऱ्यासाठीच परमार्थ चालू, स्वतःसाठी नाहीच. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नंतर त्या ठिकाणी महाराज म्हणतात एकांते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. साधना पंचकम म्हणतं एकांते सुखमाप्स्यताम परतरे चेतस समाधीयताम. या सगळ्यामध्ये काय सांगितलं? एकांताचा वास. शांतपणे एका ठिकाणी जाऊन, गुरु सानिध्यात जाऊन श्रवण मनन निध्यासन करून त्याच्यावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस होतं त्याच वेळेस त्याची प्राप्ती होते. म्हणून अशा प्रकारे मग त्याकरता मग ज्याचे म्हणून सांगितलं ना विरुद्धो दुश्चरितान, ज्याची पाप करण्यापासून तो निवृत्तच झालेला नाही. दांभिक भक्ती लोकांसाठी फक्त करतो परमार्थ. मी असं केलं, मी तमुक केलं, मी अमुक केलं, मी इकडे गेलो, मी असं केलं, मी एवढं दान केलं, एवढं पुण्य केलं. कोणासाठी? लोकांना सांगण्याकरता. आता ते आपण सगळीकडे पाहतोच. त्याच्या असणारे मग काय जे करल त्याचे बॅनर, त्याचे फोटो, 2 फळं जरी कुठे जाऊन दिली तरी सुद्धा देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अशा प्रकारचं योग्य ठिकाणी जे दान आहे ते सात्विक दिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः, मनामध्ये कुठल्याही प्रकारची च्या बदल्यात राजसिक सांगितलं. आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना करता, जे म्हणून आपण म्हणतो आपल्या मराठीमध्ये काय, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा करता कामा नये. एवढं त्याच्यामध्ये काय पाहिजे? गुपितता पाहिजे. सगळ्यामध्येच परमार्थामध्येच काय आपली किती हे आहे फक्त गुरुनीच जाणलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जो पाप करण्यापासून निवृत्त झालेला नाही, ना विरुद्धो दुश्चरिता, न अशांतो न समाहिता, ज्याची इंद्रिय अजून शांत झालेली नाही, पुन्हा 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 हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक करायचं, हे खायचं, ते खायचं, तिकडे फिरायचं, इकडे फिरायचं, अशा प्रकारे जो आहे तो कधीही एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. म्हणजे ज्याची इंद्रिय शांत झालेली आहे, इंद्रियामध्ये अजून जिगुप्सा आहे, तिकडे जायचंय, मला ते करायचंय, असं करायचंय, अगदी सगळं झालं. म्हणून काल सांगत होतो की कमीत कमी 50-55 झाल्यानंतर तरी माणसाने मनामध्ये समाधानाची असणारी वृत्ती ठेवली पाहिजे की बस आता आहे ना, ठीक आहे, आता जो काय वेळ आहे एवढं केलं तरी माणसाचा परमार्थ पूर्ण होईल. कमीत कमी 50-55 नंतर ते माणसाने फुल स्टॉप दिला की बस आता मी एवढं केलं ना, जे 50 वर्ष कमवून जर मला पुरत नसेल त्याच्या पुढे असून काय कमावणार मी, त्यानंतर किती राहणार तो, फार तर 20 नाही तर 30 वर्ष. आता तर काय अवघडच आहे, म्हणजे 80 वर्षापर्यंत टिकणं सुद्धा. म्हणजे अशा प्रकारे राहिलेलेही माझ्या आयुष्याची उर्वरित जे आहेत, काही 15, 20, 25 वर्ष जे असतील, 75 पर्यंत गेला तर छानच आहे, 80 पर्यंत आणखी छान आहे. पण ती जी आहे ती कशासाठी? आता मी परमार्थच करेल, बाकी काही नको, अशा प्रकारे. आणि मग काय, संपूर्ण इंद्रिय जे आहे ते फक्त परमार्था करताच.
तो ज्यावेळेस सुरुवात करेल तेच जप तप करेल त्याच वेळेस, म्हणून ज्याची इंद्रिय शांत झालेली नाही, जो पापापासून निवृत्त झालेला नाही, नंतर न समाहित, हा चित्त अजून समाहितच झालेला नाही. आपण वसवस थोडक्यात मराठीमध्ये शुद्ध, अगदी टिपिकल शब्द आहे. फार वसवस करतो म्हणतो आपण. एखादा असतो ना, त्याला किती जरी काही दिलं किंवा मुलं जरी असली तरी बाकीची 2-4 मुलं असली की मग एखाद्याला नुसता वसवस असतो, त्याला किती दिलं तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. बाकीची 2 शांत असतात, आहे त्याच्यामध्ये समाधानी असतात. म्हणजे चित्त समाहित नसणं म्हणजे काय, वसवस कायम त्याला काही द्या अथवा कंप्लेंट, नाहीतर वसवस, या 2 गोष्टी त्याच्या चालूच असतात. म्हणून ज्याचं चित्त समाहित अजून झालेलं नाही, समाहित व्हायला पाहिजे चित्त. म्हणजेच काय, अलम, बस, इनफ संस्कृत आपल्या इंग्लिशमध्ये, की बस आता बस, जे आहे ना बस भरपूर आहे. अशा प्रकारे वृत्तीचा असणारा समाधान पाहिजे. म्हणजे मग काय होईल, मग एका ठिकाणी तो बसेल. चित्त समाहित का पाहिजे, चित्त जर समाहित नसेल तर मग काय, मी सांगितलं आमच्या तिथे क्लासमध्ये हरिद्वार ऋषिकेशला असताना क्लास चालले की कधी कधी तिथे रेकॉर्डवर क्लास लावायचे. मग सगळे ब्रह्मचारी बसलेले असताना मग ज्यांचं चित्त समाहित नाही, स्वामीजी समोर असताना बसतील, पण आता स्वामीजी कुठे बाहेर गेलेले असतील तर मग काय करायचे, मग तिथे कॅसेट लावायचं. पण तू का, जो पाठ आहे पाठ बुडता कामा नये. मग त्यातले काही काही जे ब्रह्मचारी असतील मग ते काय करायचे, चालू झाल्यानंतर एक 5-10 मिनटं ऐकणार, 10 मिनटं झाल्यानंतर लगेच त्यांची चुळबुळ चालू. यानेच बोलवलंय, त्यानेच बोलवलंय, तिकडे जायचं, हे काम राहिलंय. म्हणजे काय, अजून चित्त समाहित नाही. चित्त समाहित झाला पाहिजे. एका म्हणून आपण म्हणतो आसन, आसन सिद्धी म्हणतो आपण. आसन सिद्धी म्हणजे काय, एका जागेवरती 3 तासापेक्षा जास्त बसून राहण्याची, कुठल्याही प्रकारचं आसन न बदलता, जे काय आसन, सहज आसन असेल, पद्मासन असेल, काय जे काय असेल, वज्रासन असेल, त्याच्यामध्येच 3 तासापेक्षा जास्त वेळ आपण ज्यावेळेस बसू शकू त्यावेळेस ती आसन सिद्धी होते. त्यासाठी काय पाहिजे, हे फार महत्वाचं. आसन सिद्धी प्राप्त करण्यासाठी समाहित चित्तत्व अत्यंत महत्वाचं. म्हणून ते सांगितलं या ठिकाणी, ज्याचं चित्त समाहित नाही ना, मग तो शास्त्राचं अध्ययन, श्रवण, मनन, ह्या ज्या गोष्टी आहेत तो स्थिर राहणारच नाही. सातत्याने मला असं करायचंय, तसं करायचंय, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन नाही करणार. विहीर खणायची, पण विहीर खणायची असेल तर काय केलं पाहिजे, एकाच ठिकाणी जो काय असेल घेरा 20 फूट 25 फुटाचा गोल करून तिथेच खाली 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 गेलं पाहिजे. 1 परस, 2 परस, 3 परस, नाही पाणी मिळलं तर 4 परस, पण त्याच ठिकाणी खाली गेलं पाहिजे. विहीर खणायची आहे, मला भरपूर आता कष्ट करावे लागणार, म्हणून सगळं समजा माळरान उकरत बसला, सकाळपासून रात्रभर वर्षानुवर्ष जरी उकरत बसला तरी पाणी लागणार आहे का, पाणी लागणार नाही. मग काय म्हणे, एकाच ठिकाणी, तसं समाहित चित्त, हा एकाच ठिकाणी आता बस, बाकी काही नको, परमेश्वरच प्राप्त झाला पाहिजे. या अनुषंगाने संपूर्ण असणारी चित्ताची वृत्ती सजातीय वृत्ती प्रवाहामध्ये ज्यावेळेस घेऊन जाईल, तेच सांगितलं ना, न ज्याचे चित्त समाहित झाले नाही ना, म्हणून तर काय, चित्तच जर समाहित नसेल, न अशांत, हा तो काय होणार आहे, चित्त समाहित नसेल अशांतच राहणार आहे. त्याच्या मनामध्ये शांती नाही येणार, अशांतच तो राहणार आहे. आणि असा जो आहे का, नाशांतो मानसो वापी प्रज्ञानेनैममाप्नुयात्, की अशा प्रकारचा जो आहे, ज्याचे चित्त असं अशांत प्रकारचा आहे, तो काय, तो आत्म्यास आत्मज्ञानाद्वारे, असा जो आहे साधक, या सगळ्या ज्या आता वरती सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, म्हणजे काय, तो अनधिकारी आहे. थोडक्यात तो अधिकारी अजून झालेला नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये असतील, कोणकोणती, पापकर्मापासून निवृत्ती झाली पाहिजे, नंतर इंद्रिय शांत झाली पाहिजे, चित्त समाहित झालं पाहिजे, मन अत्यंत शांत पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यानंतरच काय होईल, त्याची जी आहे सजातीय वृत्तीचा प्रवाह मनामध्ये निर्माण होऊन
आत्मज्ञानाकडे वाटचाल, साधनेक वाटचाल सुरू होईल. आणि हे सगळं असेल, पापवृत्ती असेल, चित्त असमाहित असेल, अशांत असेल, इंद्रिय कंट्रोलमध्ये नसतील, बलादिव सांगितलं गीतेने. तसं वारा त्या नौकेला काय करतोय, जोरात आला बलात् त्या वाऱ्याच्या अनुषंगाने तिला घेऊन जातो. तशी इंद्रिये ही त्या जीवात्म्याला काय त्या त्या विषयांकडेच ओढून जाणार, घेऊन जाणार. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या क्वालिटी काय पाहिजे, कोणत्या क्वालिटी पाहिजे, मग मन शांत पाहिजे, समाहित पाहिजे, इंद्रिय शांत झालेली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं पापकर्म नसावं. असा जो साधक आहे त्यालाच ते आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. तद्विरुद्ध असेल तर ते आत्मज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. आचार्य काय म्हणतात भाष्यामध्ये आपण पाहू, काय किंच अन्यत न दुश्चरितान प्रतिषिद्धात श्रुती स्मृती विहितात पापकर्मणो अविरतः अनुपरतः नापि इंद्रिय लौल्यादर्शनात अतः पुनः. अशा प्रकारे काय म्हणतात, श्रुतीस्मृत्यादी शास्त्राने निषिद्ध ते आचरण. आणि श्रुती आणि स्मृतींनी काय सांगितलं, सगळं सांगितलं. विधी आणि निषेधात्मक शास्त्राने आम्हाला काय सांगितलं, तर विधी म्हणजे काय केलं पाहिजे, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त, कोणती कर्म केली पाहिजे, कोणती कर्म केली नाही पाहिजे, शास्त्रानेच सांगितलं. तेच या ठिकाणी म्हणून विधी आणि निषेधात्मक. विधी म्हणजे काय करावं, निषेधात्मक म्हणजे काय करू नये. अरसंध्या उपासित प्रतिदिनं पूजा कुर्यात, दररोज पूजा केली पाहिजे, दररोज संध्यावंदनादी केलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. न कलंजम भक्षयेत न सुराम पिबेत, हे निषेधात्मक सांगितलं. अंसार करू नये, न सुराम पिबेत, दारू पिऊ नये, हे निषेधात्मक सांगितलं, शास्त्राने सांगितलं. विधी आणि निषेधात्मक जी कर्म आहे तेच सांगितलं. श्रुती स्मृत्यादी शास्त्राने, श्रुती वेदमंत्रांनी, स्मृती शास्त्र आहेत, अनेक स्मृतिग्रंथ आहे, याज्ञवल्क्य आदी अनेक स्मृतिग्रंथ त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये जीवनाचा विचारच सांगितला आहे. उत्कृष्ट जीवन कसं असावं हे ऋषींनी आमच्यापर्यंत स्मृतीच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. मग अशा प्रकारे त्या श्रुती आणि स्मृतीने काय केलं, शास्त्राने निषिद्ध जे आचरण त्यापासून निवृत्त न झाले, अशा प्रकारे त्यांच्याद्वारे जे काय सांगितलं विधी आणि निषेधात्मक कर्म त्यांनी सांगितले. आणि अशी कर्म सांगितल्यानंतर काय निषिद्ध जे आचरण आहे त्या निषिद्ध आचरणापासून निवृत्त न झालेला, तिथं जे शास्त्राने सांगितलेलं निषिद्ध आचरण आहे त्याच्यापासून जो निवृत्त झालेला नाही, तसेच काय इंद्रियांच्या चांचल्यापासून परावृत्त न झालेला, इंद्रियामध्ये असणारी चंचलता जी आहे की हे पाहिजे ते पाहिजे, अमुक खायचं तमुक खायचं, ही जी चंचलता आहे त्यापासून पण अजून परावृत्त झालेला नाही. ज्याचे अंतःकरण एकाग्र झालेले नाही, ज्याचं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण काय, अंतःकरण सहज एकाग्र झालेलं नाही, सजाती वृत्तीचा प्रवाह निर्माण होत नाहीये. बसला की 2 मिनिटानंतरच चंचल होतं, डोळे इकडे बघेल तिकडे पाहिले, हे करेल ते करेल, असाच करेल. म्हणून ज्याचं अंतःकरण काय एकाग्र झालेलं नाही. नंतर योगाने जरी एकाग्रचित्त झाला तरी समाधीच्या सिद्धरूप फलाच्या इच्छेने व्यापृत चित्त असलेल्या अशा पुरुषास आत्मज्ञान होत नाही. जरी झालं तरी मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून मला हेच केल्यानंतर मी अमुक करेल तमुक करेल, हे प्राप्त करून घेईल, ही सिद्धी प्राप्त करून घेईल, अशा प्रकारचा जो साधक आहे त्याला सुद्धा ते आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. प्रज्ञानेन म्हणजे मग कशाने, प्रज्ञानेन म्हणजे गुरु व ईश्वर कृपेने निध्यासनेच्या परिपाकामुळे झालेले जे जीवब्रह्मस्वरूप विज्ञान त्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रकारे मग ते आत्मज्ञान कशाने, या सगळ्या वरच्या गोष्टी आहे ते निषिद्ध कर्म आहे, ते निषिद्ध कर्माच्या द्वारे म्हणजे आता जे सांगितलेलं सर्व हे जर असेल तर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे, प्रज्ञानेन म्हणजे काय, गुरु आणि ईश्वर कृपेने, गुरु आणि ईश्वराची कृपा झाली पाहिजे. म्हणून आचार्य त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणतात काय, दुर्लभम त्रयमेवैत दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं आचार्य. दैवाची परमेश्वराची कृपा असेल तरच, बहु सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी सांगितली. काहीतरी आपलं पूर्वसंचित असेल, पुण्य असेल, तेव्हा अशा प्रकारे आपल्याला हा शास्त्राभ्यास केला पाहिजे, वेदांताचं श्रवण केलं पाहिजे. कसं मग तेच सांगितलं की प्रज्ञान येणं असं काहीतरी पूर्वजन्माचं संचित आहे. आचार्य सुद्धा तेच सांगतात, दैव अनुग्रह हेतुकम, दैवाची कृपा झाल्यानंतरच काहीतरी पूर्वसंचित होतं. त्याच वेळेस वाटतं की अरे आपल्याला वेदांत श्रवण केला पाहिजे. त्याच्यासाठी दैवी कृपा महत्वाची. आणि तेच या ठिकाणी सांगितलं, प्रज्ञान येणं म्हणजे गुरु आणि ईश्वर कृपा, या दोन कृपा पाहिजेत. एक गुरुकृपा पाहिजे आणि दुसरी ईश्वर कृपेने निध्यासनेच्या परिपाकामय, म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासना. गुरूंकडनं काय पाहिजे, श्रवण केलं, नंतर त्याचंच मनन केलं, स्थानून खननायनं, आणि मग निधिध्यासना झाल्यानंतर परिपाने. अशा प्रकारे श्रवण मनन आणि निधिध्यासना या तीन गोष्टींनी ज्याचं चित्त काय झालं, आता परिपक्व झालेला आहे, तो आता परिपक्व झालाय. संन्यास सम्यक न्यास, म्हणजे आता काय, तो बिलकुल इकडे तिकडे होणार नाही, परमेश्वरच आहे. दृढ भावना झाली आता त्याची. बस या खांबात सुद्धा परमेश्वरच आहे. हे काय, हे परिपक्व चित्ताचे असणारे. आता आमचं अजून परिपक्व नाहीच आहे चित्त, तसं नाही. या सहजासाठी काय पाहिजे, मग ह्या गोष्टी महत्वाच्या. गुरु आणि ईश्वर कृपेने श्रवण मन निध्यासनेनं ज्याचा चित्त काय झाला, आता परिपक्व झालेला आहे, म्हणजे त्याला आता इतर विषयांमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. स्पष्ट, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, इकडे जायचं, काय कशामध्ये आपल्याला इंटरेस्ट राहिलेला नाही. एकांते सुख वापसताम, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांत वासामध्येच त्याला आता छान वाटायला लागलं, कोणी नको. असं झाल्यानंतर मोकात आला, तो असा झालेला, तो परिपक्व झाला. तर त्या अंतःकरणाची अवस्था आता परिपक्व झालेली आहे. झालेल्या जे जीव ब्रह्मस्वरूप विज्ञान, त्यानेच आत्मप्राप्ती होते. आणि अशा प्रकारे रूप कृपा ईश्वर कृपेने श्रवण मन निध्यासनेच्याद्वारे स्थान निखन न्यायेनं चित्ताची परिपक्वता ज्याची झालेली आहे त्यालाच ते आत्मज्ञान प्राप्त होतं. न की, पुन्हा मागच्या मंत्रावर येऊ, नाय मात्वा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुनाश्रुतेन. किती मेधा बुद्धी सगळं जरी असलं, अनेक वाक वैखरी शब्द सुंदर सुंदर शास्त्राचं व्याख्यान करणारा जरी असला, तरी सुद्धा जो ना विरतो दुश्चरिता ना शांतो ना मना समाहित, अशा प्रकारे जातं. तो पापकर्मापासून निवृत्त झालेला नाही, इंद्रिय ज्याची शांत झालेली, अशांत मनसा आहे, चित्त समाहित झालेलं नाही, असे जे आहेत साधक, त्यांच्यासाठी ते आत्मतत्व कदापि प्राप्त होऊ शकत नाही. मग कोणाला, तर गुरु आणि ईश्वर कृपेने ज्याचं चित्त समाहित झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. समाधित म्हणजे आता तरंग निर्माण होत नाही. अलग लक्षात, जास्त सरोवराचं असणारं जल कधी शांत असतं, एक समान असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तरंग निर्माण होत नाही. त्याच वेळेस काय होतं, आपलं प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, बरोबर आहे. परंतु त्याच तलावाच्या असणाऱ्या पाण्यामध्ये एखादा आपण दगड मारला आणि जर तरंग निर्माण त्या ठिकाणी जर झाले, तर मग आपण पाहणार आहे का आपलं प्रतिबिंब? तर मग आपण आपलं प्रतिबिंब तिथं पाहू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे आपलं जर प्रतिबिंब तिथं पाहायचं असेल तर काय बोलाय, शांत झालं पाहिजे. तसंच या ठिकाणी सुद्धा अंतःकरणाच्या असणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्या काय झाल्या पाहिजे, शांत झाल्या पाहिजे. हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे काही नाही. आता वैराग्य, इकडे तिकडे जाणंच नाही, शांत अशा झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा तरंग त्या अंतःकरणामध्ये आता निर्माण होत नाही. बघा, अशी कल्पना करा. ज्यावेळेस अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा तरंग निर्माण होत नाही, त्याच वेळेस त्याच्यामधून निर्माण होणारा तो ध्वनी, मग तो जो आहे त्या ठिकाणी जे काही येणारी शांतता आपण अनुभवतो, जे तत्व आहे ते त्या ठिकाणी शांत मनातने चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या अनुषंगाने त्या आत्मतत्वाचा काय अपरोक्ष अनुभूती,
काही काळापुरती, सध्या तरी काही काळापुरती, कारण ती जी आहे ते काय सविकल्पक आणि निर्विकल्पक समाधी सुरुवात आहे ही फक्त. काही तेवढ्या वेळापुरतं 5 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनटं जरी ती अनुभूती झाली तरी बराच वेळ असं वाटतं मग नंतर की अरे इतका वेळ कसा झाला, किंवा मी बराच वेळ त्या भावनेमध्ये होतो. आणि हे जाणून घेण्याकरता त्या अंतःकरणामध्ये असणारे विषयांचे तरंग ते बंद केले पाहिजे. आणि ते बंद होण्यासाठी संसाराचं असणारे मिथ्यात्व किती गेलं तरी काय तेवढंच आहे. संसार कधी पूर्ण होत नाही आणि परमेश्वर नित्यपूर्ण आहे. त्यासाठी प्राप्त करण्याची गरजच नाही, तिथेच आहे. सांसारिक वृत्ती शांत झाल्या की परमेश्वराचीच वृत्ती आहे त्या ठिकाणी, याचा त्याला त्या ठिकाणी अनुभव होतो. आणि म्हणून अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या, या सगळ्या कशासाठी सांगितल्या, या सगळ्यांचा त्याग करायचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये. या 2 मंत्रातून आता जे काय सांगितलं 23 आणि 24च्या मंत्रामधून, या सगळ्या वृत्ती सोडल्यानंतर जी वृत्ती राहील ती कोणती राहील मग? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते सच्चिदानंद असणारं स्वरूप, ते आत्मतत्व असणारं स्वरूप, ते दुसरं काही नाही. ते कोण आहे? ते मीच आहे. अशा प्रकारची असणारी अनुभूती त्या ठिकाणी साधकाला प्राप्त होते. असं सांगून शेवटचा असणारा मंत्र, यस्य ब्रह्मजशत्रंज उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनम् कैत्था वेद यत्र सहा. आणि अशा प्रकारे 25व्या मंत्रातून त्यांचं काय केलं की असं असणारं ते ब्रह्मतत्व कसं, यस्य ब्रह्मज क्षत्रंच उभे भवत ओदनः, ते परिपूर्ण असणारा तो परमात्मा, त्याचा असणारं स्वरूप सांगितलं त्या ठिकाणी. कालोस्मिनोक क्षयकृत प्रवृद्ध. अर्जुनाला काय केलं? विश्वरूप दर्शनामध्ये स्वतःचं स्वरूप दाखवून दिलं की मी कोण आहे. तू जे म्हणत होता ना काय, सखेति मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, अशा प्रकारे तू जो माझ्याशी वार्तालाप करत होता ना, तर मी कोण आहे? दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपौत्थिता सांगितलं. हजारो सूर्य. कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृत्त, लोकान समाहृदय प्रवृत्ता. काल बनूनच आलोय. हे जे काय आहेत ना ते सगळे घेऊनच जाणार आहे. म्हणून यस्य ब्रह्मचे क्षत्रंच उभे भवत ओदन. हे काय त्या ठिकाणी ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, हे सगळं या ठिकाणी कोण आहे? त्या असणाऱ्या परमात्म्याचं भोजन, भात आहे. ओदनम म्हणजे भात. त्यानंतर मृत्युर्यस्योपसयचन, यम आपण ज्याला म्हणतो तो यम कोण आहे? तो यम, त्याचा सुद्धा मृत्यू म्हणजे यम. व्यंजन, भाताबरोबर आपण व्यंजन लावून खातो, म्हणजे डाळ असेल, भाज्या असेल. भात ब्रह्मण क्षत्रिय, तर व्यंजन भाजी तो मृत्यू त्याची भाजी आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारं म्हणजे काय, संपूर्ण जगाचं असणारं किंवा संपूर्ण जगावर ज्याचे सत्य आहे असं ते ब्रह्मतत्व. त्या तत्वास कैत्थम वेद यत्र सहा, त्याला कोण जाणू शकतो? म्हणजेच थोडक्यात काय, जो त्याला सर्वसामान्य एवढं मोठं जे आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याला सर्वसामान्य बुद्धीने किंवा सर्वसामान्य कोणी अज्ञजन जाणू शकत नाही. मग कोण जाणू शकतो? जो साधन संपन्न मुमुक्षु जो साधक आहे, त्याच्याशिवाय कोणीही त्या आत्मतत्वास जाणू शकत नाही. अशा प्रकारे शेवटच्या मंत्रामध्ये त्याचा असणारा उपसंहार केला की जो खरोखर साधन संपन्न अधिकारी आहे तोच ते आत्मतत्व जाणू शकतो. अज्ञ जो आहे तो अज्ञ ते आत्मतत्व जाणू शकत नाही. म्हणून 25व्या मंत्राच्या द्वारे इथे त्याची द्वितीय वल्ली जी आहे तिची समाप्ती केली. काय म्हणतात? शास्त्रोक्त साधन संपत्तीने रहित, ज्याच्यामध्ये ते शास्त्रोक्त साधन संपत्ती म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटकत्व, मोक्षत्व हे साधनच्या दृष्ट्या सांगितलं. ही साधन संपत्ती ज्याच्यामध्ये नाही, शास्त्रोक्त साधन संपत्तीने रहित अशा साधकास आत्म्याचे स्वरूप कळणे कठीण आहे. आणि म्हणून त्याला ते कळणं कठीण आहे. म्हणून राजविद्या, राजयोगी पुन्हा मी सांगितलं, अलग लक्षात जरी वाटतं पण लवकर लक्षात येत नाही, म्हणून गुह्य येते. कारण का? साधनचतुष्टय संपत्ती नाही.
म्हणून त्याला ते कळत नाही आणि म्हणून आत्म्याचे स्वरूप कळणे कठीण आहे. हे शेवटच्या मंत्रामध्ये सांगितले. सर्व धर्मांचे व सर्व जगाचे रक्षण करणारे, सर्व धर्मांचा आणि जगताचे रक्षण करणारे असे जे ब्राह्मण व क्षत्रिय, ते देखील ज्याचे ओदन म्हणजे भक्षण करणारे अन्न आहे, तेच ज्याचं अन्न आहे. त्यानंतर सर्व संहारक असा जो मृत्यू म्हणजेच यम, हे ज्याचे उपसेचन म्हणजे तोंडी लावण्याचे पदार्थ आहेत. संपूर्ण जगताचे रक्षण करणारे हेच त्याचं अन्न आहे. आणि मृत्यू संपूर्ण जगाला ज्याच्यामुळे भय निर्माण होतं ते व्यंजन आहेत, भाज्या शाकादी आहेत. असा तोंडी लावण्याचे व्यंजन पदार्थ आहे. असं सर्व जगाचा संहार करणारा परमात्मा. अशा प्रकारे शेवटी काय, तो त्याला वाटलं की आता वास कल्पांते, आता वास झालं, भरपूर झालं यांचं. यथा तंतुना बहा, जसं तंतुना म्हणजे तो कोळी काय करतो, स्वतःच्या त्याने संपूर्ण जाळा विणतो आणि त्याला वाटतं आता सकाळ झाली, वास, आता काही शिकार मिळणार नाही. मग काय करतो, स्वतःमध्येच आवृत्त करून घेतो, फिरून फिरून सगळं एका ठिकाणी आणतो. तसंच हा परमात्मा. आता वाटलं झालं, आता कृत त्रेता द्वापार कलियुग पण संपलं, फार भांडणं करायला लागले, आता हे ऐकना. मग तो आपली सुरुवात करतो, ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे घेऊन जायला सुरुवात करतो. आत्मना आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या क्रमाने आलं. मग तसंच करतो काय, मग पृथ्वी तत्व जलतत्वामध्ये विलीन करून टाकतो. म्हणजेच काय, आपण म्हणतो मग प्रलय होतो. सृष्टीच्या अंती आपण काय म्हणतो, प्रलय होतं, काही राहत नाही. प्रलय होतं म्हणजे काय, ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणेच ते गेले, म्हणजेच प्रलय होणे. ते तत्व त्याच्यात ज्या क्रमाने आलं तसंच पुन्हा जाणे. आणि म्हणून अशा प्रकारे काय, हा संपूर्ण जगताचा त्याला वाटलं स एका स ऐक्षत, हे सगळं आता पाहिलं. त्याला वाटलं काय, बहुश्याम मे प्रजा आहे, त्यात आम्ही बहु होतो, नानाविध रूपाने निर्माण होतो. मग काय केलं, आत्मनः आकाश वायू या सगळ्याची सृष्टी करून टाकली. आता वाटलं काही नको. मग पुन्हा एकात एक करून स एकामे एकटाच राहतो. असा असणारा तो परमात्मा, सर्व जगाचा संहार करणारा परमात्मा, प्राकृत बुद्धीचा गुणी मनुष्य जाणण्यास समर्थ आहे. म्हणून त्या परमात्म्याला सर्वसामान्य बुद्धीचा म्हणजे बुद्धीच्या सुद्धा ते पलीकडे तत्व म्हणून नायमात्मा मेधया सांगितलं. त्या ठिकाणी त्या सगळ्याच्या पलीकडे असणार ते आत्मतत्व, कुणी त्या समर्थ नाही. मग कोण समर्थ, जो स्वस्वरूपाचे ठिकाणी स्थित आहे. अशा विश्वाचा उपसंहार करणारा, त्यात जाणणारा म्हणजे कोण, शास्त्रोक्त साधन संपन्न मुमुक्षु विद्वानाशिवाय कोणीही असू शकत नाही. जो शास्त्रोक्त, शास्त्राचं संपूर्ण ज्ञान झालेलं आहे अशा प्रकारचा असणारा श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ सांगितलं. त्या ठिकाणी दोन शब्द सांगितले. काय, एक श्रोत्रिय आणि एक ब्रह्मनिष्ठ. तद्विज्ञानार्थम सगुरुमेव अभिगच्छेत समित्तानि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो गुरु आहे त्याच्याकडे, श्रोत्रिय म्हणजे श्रोत्रिय छंदोधीते छंदानाम अधीयते स श्रोत्रिय, त्याचा सांग संपूर्ण वेदाचा अध्ययन झालेला आहे असा तो श्रोत्रिय. आणि त्यानंतर ब्रह्मनिष्ठपणे नुसतं अध्ययन झालेलं नाही, परंतु त्याच्याद्वारे जे आत्मतत्व सांगितलं त्या आत्मतत्वामध्येच ज्याची निष्ठा आहे तो ब्रह्मनिष्ठ. आणि म्हणजे असा तो शास्त्रोक्त साधन संपन्न मुमुक्षु, त्यालाच विद्वानाशिवाय कोणीही असू शकत नाही. तोच ते ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन कृतार्थ, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी हे शरीर आपल्याला प्राप्त झालं, हे मनुष्य शरीर कशासाठी प्राप्त झालं, तर त्यासाठीच ते आत्मतत्व जे आहे, त्या आत्मतत्व स्वस्वरूप, माझं वास्तविक स्वरूप काय हे जाणून घेण्याकरता, म्हणून ते आत्मतत्व या ठिकाणी सांगण्याचा संपूर्ण शास्त्राने प्रयत्न केला. आणि असा आत्मतत्व माझं स्वरूप, मी कसं आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे माझं वास्तविक स्वरूप आहे. आणि आता जे मी म्हणतो हे अवास्तविक आहे, राहणार नाही. राहणारं सच्चिदानंद स्वरूप राहणार आहे. आणि आता जो आहे मी लावतो, जे मी मंदार, मी स्वामी, अमुक, मी तमुक, हे सगळं राहणार आहे. मग काय केलं पाहिजे, जो साधक आहे त्याने राहणारी, जो शहाणा मनुष्य असतो जीवनामध्ये, तो टिकणारी गोष्ट,
तसं टिकणारं काय आहे तर सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व टिकणारं आहे, बाकी संपूर्ण संसार जाणारच आहे. म्हणून ते आत्मतत्व जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो तोच खरा कृतार्थ, असं या ठिकाणी सांगून असणारी द्वितीय वल्ली समाप्त करून आता असणारी तृतीय वल्ली जी आहे ती उद्याच्या पाठामध्ये आरंभ करणार आहोत. ओम तत्सत.